काय तुम्हाला काय कामं चांगली या लबाड सरकार आहे सगळं. अपेक्षा भरपूर आहेत. IT पार्क व्हावं, डेव्हलपमेंट व्हावी. बेरोजगार युवक जे आत्ता वाढलेत, प्रमाणापेक्षा जास्त झाले, त्यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे ना. मोठ्या मोठ्या कंपन्या स्थापित कराव्या, त्यांनी पर्यटनाला चालना मिळावी, कराडसारख्या प्रतिसंगम घाटावर पर्यटनाला वाव मिळावा. काय बेरोजगारीचाच प्रश्न आहे की लोकांना नोकरीसाठी पुण्या मुंबईला जायला लागते. की आपल्या कराडसारख्या MIDC चांगल्या कंपन्या आल्या तर सोपं होईल इथल्या लोकांना, युवकांना. आत्ता शिक्षणामध्ये एवढी युवकांचं शिक्षण एवढं असूनही त्यांना नोकरी नाही. मी आज शिक्षण एवढं असूनही मी रिक्षा चालवते, रिक्षा धंदेच आहे. का तर आमच्या कराडमध्ये नोकरीच नाही, आमच्या कराडमध्ये MIDC नाही. आज युवक आहे का नाही हातगाड्या टाकायला लागले, हातगाड्यावर आपला कुटुंब उदरनिर्वाह करायला लागले. तर माझी शासनाचं अशीच विनंती आहे आणि येणाऱ्या खासदाराला की कराड शहर आणि सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या खासदारानं चांगल्या प्रकारे काम करावं. प्रश्न आहेत, लोकांना राहण्यासाठी घरं नाहीत. खूप प्रमाणात GST आहे, GST कमी झाला पाहिजे, गॅसचं दर कमी झालं पाहिजे, लाईट बिलं कमी झाली पाहिजे. ते लोकांची बेकारी संख्या जास्त वाढल्यामुळे लोक परेशान आहे, जास्त खूप परेशान आहे. लोकांना कामं नाही, धंदा नाही, उद्योगधंदा नाही. GSTमुळे लोक परेशान आहे, महागाईमुळे परेशान आहे. त्यामुळं लोक फार वैतागले ती. आणि कुठलंही सरकार आलं तर ह्याच्यावर म्हणजे गोरगरिबावर लक्ष दिलं पाहिजे. जसं तुम्ही साताऱ्यात बघतायत तसं कराडला पण बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. सातारा जिल्हा हा पेन्शनरचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. वयवर्ष 21 ते 35-36च्या वयोगटातील जो युवक आज आर्थिकदृष्ट्या आणि रोजगाराच्या दृष्टीनं संघर्ष काळात आहे, त्या वयोगटाला आमदार शशिकांत शिंदे साहेबांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. अपेक्षा रोजगार आणि विकास कामांचा आहे. येणाऱ्या खासदारांनी समाजाचा अभ्यास असावा, समाजाचे प्रश्न संसदेत मांडणारा असावा, त्याविषयी आवाज उठवणारा असावा. आणि येणाऱ्या खासदाराकडून सातारा जिल्ह्यात एक नॅशनल लेवलचं एअरपोर्ट व्हावं आणि सातारा जिल्ह्यात एक IT पार्क होऊन युवकांना रोजगार भेटावा ही अपेक्षा आहे महत्त्वाच्या. शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत की दराबाबत किंवा बाकी लाईट बिलाबाबत किंवा बाकी इतर काही प्रश्न आहेत, भाजीपाल्याचे दर खाली कमी जास्त होतात, याच्याबद्दल त्यांनी काम करावं एवढीच आमची अपेक्षा. आपल्या भागामध्ये रोजगार वगैरे कमी प्रमाणात आहे. अपेक्षा काय आता ते मुलांना नोकरीला लावणं, काय कंपनीत वाढ करणं, त्या बघा मुलांना नोकऱ्या नाही लागणार, मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे एवढी इच्छा. जर दिल्लीत काय मराठा आरक्षणासंदर्भात वगैरे बाकीच्या गोष्टी संदर्भात पण आवाज नाही उठवला तर मग काय हा खासदाराचा पण उपयोग नाही. जो आवाज बोलणारा आवाज जनतेचा तो दिल्लीत गेला पाहिजे. कोणता आमदार कोणत्या पक्षात जाईल, कोणता खासदार कोणत्या पक्षात जाईल याची काय गॅरंटी नाही. त्यामुळं मी मतदानसुद्धा करत नाही. आज माझं वय 62 वर्ष असून मी आजपर्यंत मतदान केलं नाही. शेतकऱ्याला कुठलं हमी भाव नाही, दर नाही, कुठलं कांद्याला नाही, कशाला नाही. लोक विकासाच्या मुद्दे मतदान करणार आहे. तर आत्ता सध्यापर्यंत काय सातारा जिल्ह्यामध्ये विकास झालेला नाही आणि विद्यमान खासदार कोण जे होतील त्यांच्याकडून जास्तीत जास्त आम्हाला विकासाची अपेक्षा आहे. पाटण तालुक्यामध्ये काय विकास झालेलाच नाही आहे. ते विकासाच्या बाबतीत आम्हाला त्यांच्याकडे प्रत्येकाला जाता येईल, भेटता येईल अपेक्षा आहे आणि ते म्हणजे हे करता येईल, त्यांना काम करतील असं एक आमची अपेक्षा आहे. तसे आमचे श्रीनिवास पाटलांनी भागाचा विकास तसा आमचा पहिल्यापासून चांगलाच केलेला आहे. आमच्या जिल्ह्याचा, आमच्या तरुणांचा विकास त्यांच्याकडनं झाला पाहिजे. पाटण तालुक्यासाठी तरुणांसाठी रोजगार निर्मिती करावी और MIDC त्यासाठी काहीतरी करावं अशी आमची सर्व मतदारांची अपेक्षा आहे. म्हणजे आडबाजूच्या अतिशय गैरसोयी आहेत. आम्ही ज्या ज्या गावात जातो पाहुणे म्हणून हे करतो, जाताना तिथे कसलीच सोय नसते. कमीत कमी ही तर अपेक्षा आहे की बाबा त्यांनी संसदेत उपस्थित तरी राहावं. प्रश्न विचारणे न विचारणे ही नंतरची गोष्ट, पण आधी तिथे जाऊन त्यांनी तिथे उपस्थित तरी राहावं. बड्डेला येणार, वर तोटा वाजला चूक करतंय, वर बिअर पिऊन बसतंय, काय ही भूमिका नाही पाहिजे. आणि विकास काय, ह्यो माणूस काय करू शकतो, याला भाषण साधं बोलता येत नाही, ह्यो माणूस काय करू शकणार आहे, काहीच करू शकत नाही सातारा जिल्ह्यात. अपेक्षा तीच की आम्ही वडापाव व्यवसाय काय हाफ तिकीट बंद करावा, आमचा व्यवसाय चालू राहावा. पाटणकडं आत्तापर्यंत खासदारीने दुर्लक्ष राज्यसभेचे असू दे नाही तर
कुठले पण खासदार असू दे त्याने पाटणकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पाटणचा विकास व्हायला पाहिजे, पाटणमध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेत. तरी पाटणची मुलं आहेत जी बेरोजगार आहेत, ती पुण्या मुंबईला जी जाणारा लोंढा आहे ती जरा पाटण भागातच थांबन, पाटणचा विकास होईल. पाटणमध्ये तसं करण्यासारखं बरंच नेते मंडळी नाही. विकास तसा अजून पाटण तालुक्याचा काही व्यवस्थित झालेला नाही, तर तो व्हावा अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. तो विकास झाला पाहिजे गावाचा, परत तालुक्यात पर्यटन वाढलं पाहिजे, रोड रस्ते हे चांगले झाले पाहिजेत, हीच अपेक्षा. पाटण तालुक्यामध्ये धरणांची कामं अपुरे आहेत, पर्यटनचा विषय आहे. बराचसा पाटण भागामध्ये रोजगार अजिबातच नाही लोकांना. आमच्यासारखे जे काही तरुण आहेत त्यांना बाहेरच जावं लागेल मुंबई पुण्यामध्ये, तर त्यासाठी इकडं काहीतरी रोजगार भेटावा एवढी माफक अपेक्षा आहे. कामं बी आम्हाला दिली पाहिजे ती, काही लोकांची कामं नाही ती, काय नाही ती. माणूस उपाशी तपाशी असतं, या रोजगार मंजुरी नाही. पाटणमध्ये लेडीज सगळ्या फिरून मारून खाते, त्या काय भाजीपाला विकून खात्या, ती बी महागाई झाली. या कामं नाही ती, मग कसं वागायचं माणसाने. तरुण इथले लोक कुठे कामाला जातात? इथली लोक बी कामाला जाते. आता इटवटी बंद होईल 2 महिन्यानं, मग काय खायचं लोकांनी? भांगले बिंगलं नाही, काय नाही. कुणाला शेती आहे, कुणाला नाही. गोरगरिबाने कसं जगायचं सांगा? नोकरी मिळावी, बाकी काय अपेक्षा नाही. 2 वर्ष आम्ही बसूनच आहे, 2-3 वर्ष झाले. कामं नाहीत भागात, मुंबई पुण्याला जावं लागते कामासाठी, बाकी काय नाही. एवढेच की काम भेटावं, रोजगार भेटावा इथं, बाकी काय अपेक्षा नाही आपली. आज आपल्या जिल्ह्यामध्ये समस्या जर बघितल्या तर युवक प्रचंड प्रमाणात शिक्षित आहेत, पण त्यांना रोजगार उपलब्ध नाही आहे. साताऱ्यामधील MIDCचा काही विकास कित्येक वर्ष झाला होईना झालेला आहे, रखडलेलाच आहे. तर येणाऱ्या खासदारांकडनं आता अपेक्षा अशीच आहे की जिल्ह्यामधल्या तरुणांना रोजगार इथल्या इथंच उपलब्ध व्हावा. जिथं विकास नाही तिथं काही त्यांची चर्चा करून काय उपयोगच नाही ना. तालुक्यात आज आमचे एवढे युवक आहेत, त्यांना म्हणजे काय उद्योग नाही, नोकरी नाही. शेतकऱ्यांच्या विषयी शेतकरी पण एकदम बेजोर झाले आहे. त्यांच्या भावाला आज तुम्ही याच्यावर GST लावताय, प्रत्येक गोष्टीवर GST लावताय. शेतकऱ्याला सोयाबीन झाला, ऊस झाला, त्याच्यावर तुम्ही त्यांना काय GST नाही, त्यांच्या ह्याला काय भाव येत नाही. त्याच्यावरती प्रतिक्रिया काय करणार आम्ही? खासदारांच्याकडून आजपर्यंत काही झालेलं नाही. इथून पुढं ग्रामीण भाग पाटण तालुका असल्यामुळे MIDC व्हावी, तरुणांना रोजगार मिळावा. कारण इकडं शेतीचं साधन आहे ते जंगली प्राण्याच्या उपद्रवामुळे काही मिळत नाही, लाभत नाही. लोकांना घरकाम वगैरेच करावं लागते. तर त्यासाठी एखादी इंडस्ट्री झाली व्हावी ही अपेक्षा आहे. त्यातून 4-5 लोकांना काम मिळेल, तरुण युवकाला हाताला काम मिळेल, बेकारी थोडीफार हटेल, भागाचा विकास होईल, एवढीच अपेक्षा मर्यादित आहे. सगळीच अपेक्षा म्हणजे विकासाची जागा. फक्त म्हणजे जी रोजगार आहे आपल्या या सातारा भागामध्ये रोजगार आहे तीच म्हणजे आली पाहिजे. आपल्या सातारा भागामधला जो तरुण आहे तो मुंबईकडे वळला नाही पाहिजे, बस बाकी काय नाही. हीच आपली अपेक्षा आहे. विकास काम करावं खासदार झाले म्हणजे ज्यांना नोकरी नाही अशांना कुठेतरी वाव मिळावा. आलं का लक्षात? आणखीन पर्यटन स्थळ गोरगरीब जनता जगल. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी तर निश्चित तिने काहीतरी बघितलंच पाहिजे. शेतकऱ्यासाठी न्याय मिळावा, ज्या काही योजना असतील त्या मिळाव्या. प्रत्येक लोकांची समस्या तिथं येऊन कामाचा प्रत्येकाचा आढावा घेतला पाहिजे. शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. महिलांना बी त्याच प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यासाठी काहीतरी योजना म्हणा किंवा दुधाचा भाव हे घसरले ते वाढवलं पाहिजे. लोकांच्या अपेक्षा आहेत की आम्हाला अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा आहेत. त्या तिन्ही गरजा सर्वसामान्य आम्हाला मिळाव्यात. मग अन्न वस्त्र निवारा असेल, शेती उपयोगी असेल, अशा पद्धतीचं जे काय आहे की जी महागाईवर सुशिक्षित असणाऱ्या मुलांना नोकऱ्या नाहीत. आमच्यापर्यंत ही काही येणारी मुलं आहेत म्हणतात महाराज नोकरी नाही. तर आमच्यासारखा महाराज माणूस काही नोकरी देऊ शकतो का? किंवा साधू पुरुष नोकरी देऊ शकतो का? तर सरकारनं खरं वास्तविकता या तरुण पिढीवर किंवा सुशिक्षित पिढीवर या मुलांना हाताला काम नाही आहे, ती मुलं आज सुशिक्षित बेकार फिरत आहेत, ही एक विवंचना फार मोठी आहे. या याच्यावर कोणताही नेता किंवा सरकार या बाबतीत कोणतंही काही बोलत नाही आहे. महाराज माणसाने आमच्यासारख्यांनी सर्वसामान्य या तरुण पिढीला होणाऱ्या या भारताच्या तरुण लोकांना आम्ही उपदेश करत असताना सर्वे सुखीना भवंतु सर्वे संतु निरामया. ज्यावेळेला एखादं कुटुंबात नोकरदार असेल तरच ते कुटुंब सुखी होऊ शकतं. अन्यथा या महागाईचा फार प्रकोप झालेला आहे आणि महागाईमध्ये माणसाला जीवन जगणंसुद्धा फार कठीणकारक आहे. यासाठी सरकारनं नोकऱ्या
कारण तरुण मुलांना पिढीला नोकऱ्या देणं गरजेचं आहे, ते सरकार कोणतंही असो.